नमस्कार मित्रांनो, मी विकास ओंबळे गावभटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भेटणार आहोत गीताबाई खरात यांना। त्या 6 ते 8 महिने ह्या डोंगरावर राहतात त्यांच्या जनावरांसोबत आणि 4 महिने फक्त खाली गावात राहतात। त्या एकट्या राहतात, त्यांच्यासोबत आजूबाजूला कोणीही राहत नाहीये, फक्त एकटं घर आणि त्यांची 15 ते 20 जनावर त्यांच्यासोबत राहतात। चला तर आपण त्यांचं पाहूया, त्यांचा संघर्षमय प्रवास। जंगलातली वाघीण गीताबाईंचं स्वाभिमानी जीवन। माणूस एकटं राहू शकतो, पण त्याची जिद्द, प्रेम आणि जबाबदारी यामुळे तो हजारोंना प्रेरणा देतो। अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं नाव आहे गीताबाई खरात। चला तर मग आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। सह्याद्रीच्या कुशीत गावापासून 1 तासाच्या खडतर चढाईवर गीताबाई खरात यांचे घर आहे। त्यांचे घर म्हणजे एकट्या वाटेवरचा संघर्ष। डोंगरावरील घरामध्ये त्या 6 ते 8 महिने एकट्याच राहतात। सोबत आहेत त्यांचे 10-15 गुरं आणि 4 निष्ठावान कुत्री। आपल्या आयुष्यातील खडतर प्रवासाची आठवण सांगताना गीताबाई म्हणतात, माझ्या मुलांना नातेवाईकांकडे ठेवलं असतं तर ते म्हणतील माझ्यामुळे तू मोठा झालास, किंवा माझ्याकडे शिक्षण झाल्यामुळे तू खूप मोठा झालास। ही खंत माझ्या मनात कायम राहिली असती की मी कुठेतरी कमी पडले, म्हणून मी स्वतः कष्ट केले आणि मुलांना स्वाभिमानाने शिक्षण दिलं। पतीचे निधन झाले तेव्हा त्यांचा मोठा मुलगा 3री-4थीत होता। पतीच्या अकाली निधनानंतर गीताबाईंनी एकट्यानेच आपला संसार पुढे नेला। त्यांचे स्वतःचे शिक्षण झाले नाही, पण त्यांनी मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही। मुलांना आश्रमशाळेत ठेवून त्यांनी 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून घेतले। मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी मोलमजुरी केली, त्यांना लागणाऱ्या वस्तू आणून दिल्या, पण कधीच त्यांना वडिलांची कमतरता जाणू दिली नाही। आज त्यांची मुलं त्यांच्या या निर्णयामुळे स्वतःच्या पायावर उभी आहेत। सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे 30-40 जनावरे होती। दररोज 3 ते 4 किलोमीटर दूर जाऊन त्या दूध डेअरीवर दूध घालून आपला उदरनिर्वाह करत होत्या। पण आता वाढत्या वयामुळे त्यांना कष्ट करणे शक्य होत नाही। अनेकदा ते आजारी पडतात। आता त्यांच्याकडे फक्त 10-12 जनावरे आहेत। काही वेळा मला माझ्या पतीची खूप आठवण येते, पण मी मुलांसमोर कधी रडले नाही। हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या संघर्षाची गाथा दिसते। गीताबाईंना घरातील प्रत्येक वस्तू 1.5 किलोमीटर अंतरावरून डोक्यावरून आणावी लागते। पीठ दळण्यासाठी सुद्धा त्यांना खाली गावात जावे लागते। त्यांना स्वतःची भातशेती नाही। दुधातून मिळणाऱ्या पैशांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो। तरीही त्यांनी हार मानली नाही। घराच्या बाजूलाच अळू, भोपळा, चिभड आणि कारली लावून त्या स्वतःसाठी भाज्या पिकवतात। गावाकडच्या माणसांची खासियतच वेगळी असते। त्यांचा प्रेमळ स्वभाव, आपुलकीने बोलण्याची पद्धत आणि अतिथी म्हणजे देव मानण्याची संस्कृती अजूनही शाबूत आहे। याच अनुभवाची साक्ष आम्हाला जेव्हा झाली, जेव्हा आम्ही गीताबाई थोरात मुळशी आमच्यासाठी अगदी आपुलकीने त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि डोळ्यातली आत्मीयता पाहून मन प्रसन्न झालं। आम्ही फक्त भेटायला गेलो होतो, पण त्यांनी पाहुणचाराशिवाय परत जाऊ दिलं असते तरच नवल। बरं, जेवण नाही तरी चालेल, पण चहा तरी घेऊन जा, मावशीने आपल्याच गडगडीत आवाजात म्हटलं। आणि त्याआधी आम्ही काही बोलतो तोवर चहा बनवायलाही घेतला। गीताबाईंचा हा प्रवास केवळ एक संघर्ष नाही, तर एक प्रेरणा आहे। कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आपल्या मुलांना स्वाभिमानी बनवण्यासाठी घेतलेल्या त्यांच्या कष्टांना सलाम। मग तुम्ही यांचं बाबा कसं, तर ही खायला 4-5 पोटात असतात, 4-5 तोंड खायला, मग तुम्ही कसं भागवलं यांचं? आपलं दुधाचं जेव तिथून दूध घ्यायचं, घालायचं, इकडून जायचं खाली डोक्यावर यायचं दूध घालायचं। आता हे मनका बिनक्याची त्रास झाला, आता हे जा मनका गेला पार, आता हे छाती बिती जरा दुखतं, म्हणजे आता आजारीच असते सारखी। पण हिथून माग मी म्हणजे चांगली होती, त्यामुळे दूध बीत घालायचे, दुधाच्या जीव जागावली त्यांना, आणि त्यांना आपली घालावली तिकडं अशी शाळेतनी। मग ती शिकत गेली, जरा मोठी होत गेली। अशी आपली कुणाकडे दुसऱ्याकडे ठेवली। काय लोक म्हणतात काय आम्ही जागावली म्हणून तुझी पोरं जगली, असा विचार केला मी। म्हणून आपली कुणाच्या ह्याच्यात ठेवायची नाही, आपला आपणच जागवायची कशी तरी, असा विचार केला। तुमचा विचार पटला मला, की उद्या लोकांनी म्हणाल नको की माझी ही पोरं मोठी झाली। जरी भावाकडे घालवलं तरी भाऊजाई, उद्या भाऊ नाही म्हणला तरी भाऊजाई म्हणणार की आम्ही आधार दिला म्हणून ती मोठी झाली। म्हणून असा विचार केला, दिराचा नाही केला, भावांचा नाही केला, कुणाचा नाही, स्वतःच आपलं म्हणलं कसं होईल ते करीत नाही, म्हणून अशी शाळेत घालवीत ह्याच्यावर आधारात नेली मोठी करीत। पण तुमच्या त्या अवस्थेला मोठं संकट आलं असेल की बाबा कमी एवढं लहान वयात मंडळी मालक गेले, ही पोरं आपल्या पोटूशी
आणि शिवाय कसं आहे, घरचंही बघायचं. या पोरात पण जीव गुतला असेल ना की बाबा तिकडे माझं लेकरू गेलंय, मग त्याला खायला मिळलं असेल का नसेल, काळजी नाही. करायची फोन पण कसं तरी दारीट आपलं जीव असं रिटीत नेलं की जा कशी तरी थांबावं, कसं तरी आपलं मोठी करायची ना. आता हिथं कुठं ठेवली आपण खाली गावात, आता बारीक हिथून शाळेत जायला त्यांना लई लांब ना पावसाचं, मग खाली ठेवली. उद्या लोक काय म्हणतील आम्हीच खाली शिकवली शाळा, गावातली जरी लोक असली तरी, तेव्हा ती पोरं मोठी झाली म्हणून तुझी पोरं झाली मोठी असं म्हणायला नको होतं. म्हणून हे परती मी मुलं अशी बाहेर घालवली. आता ती आपली ती झाली मोठी झाली, मग येऊन जाऊन करायची शाळा खाली. आता आपली दूध घालायचं, सकाळची गुरं द्यायची, आपलं शान भरायचं, दूध घेऊन जायचं खाली, दूध घालायचं आणि यायचं परत गुरात. भात शेती वगैरे तुम्हाला काय? भात शेती नाही, फक्त आपलं शाळू आता पुढे फिरतो गावरांच्या टाइम इथे ते पट्टीला. नाचणी वगैरे काय करत नाही? काय नाही करत. मग तुम्ही भाजी वगैरे काय करता का नाही? भाजी आपल्या पावटा बिवटा करतो जरा. पारस बागेसारखी छोटस. हा तसं करतो. आळूची जाणं बिन आपल्या अशी थोडी करतो. आता कसं झालं बाबा, प्रत्येकाला दुःख असतंच आहे, प्रत्येकाला काहीतरी अडचणी असतील. आता ही 4 लेकरं तुमच्याकडे होती, मालक नव्हते, नव्हतं. आता ही पण पोरं जवळ नाहीत, मग यांची आठवण बिटवण असं वाईट वाटलं आठवण कसं? आली पण ते आठवण आपण जवळ ठेवली तर त्यांचं मोर आपलं झालं असं, पण त्यांचं कसं करायचं? उद्या असं वाटतं ना की त्यांचा बाबा विचार करायला ना. आता म्हणलं आपलं काय होईन जीवाचं असं नशिबाती होईल. आता शिमगा आला, काय सण आला, याचं ध्यान व्हायचं नाही का? होतं ना ध्यान. आता ध्यान होत नाही का? आईला नाही का ध्यान होणार? पण आता काय करायचं? ध्यान व्हायचं सगळं, पण आपलं कसं तरी न्यायचं रिटीत कशी तरी. नाही, तुमचं पटलं मला की बाबा त्यांना शिक्षण देणं मोठं हा करणं. ना, महत्वाचं म्हणलं आता शिक्षण जर नाही शिकली तर उद्या काय, आता ती मुलगी जरा शिक्षणाची राहिली तर त्या डोंगरात तिकडे द्यावं लागली. शिक्षण नाही ना तिला, ती राहिली. आता ती वडील गेले, मग ती माझ्यासोबत ती होती जोपर्यंत तिचं लग्न होईपर्यंत ती माझ्यासोबत होती. नाही, 3 मुलगा आणि 1 मुलगी. हा 3 मुलगा आणि 1 मुलगा, हे 4 मुलगी शेवटची का? नाही. हा शेवटचा आता इकडे आहे ना शाळेत पुण्याला आहे. मग आता कोणतरी घरात राहून तुला घरी ठेवली, हा मग तिला शाळा नाही काय तिला नाही. नाही शाळा. पण कमीत कमी तुम्ही मुलांना शिकवलं, मोठं केलं ना, हे तुमचं खरं कौतुक केलं पाहिजे. इथं एवढी परिस्थिती हलकीची, मालक सोबत नाही, गुरं सांभाळायची, शेत सांभाळायचं, पोरं सांभाळायची, आणि एवढं असून सुद्धा त्यांना शाळेत नेऊन तिकडे तुम्ही घालवलं, शिकवलं ना, हे तुमचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. शाळा शिकवली त्यांना, शाळा शिकवायची इच्छा आता की हात बाप तर गेला सोडून त्यांना. मग आता त्यांची शाळा जर शिकली तर ते आपल्या पायावर उभी राहिली तर ती उद्या होतील. शाळा नाही शिकवली तर काय त्यांचं तिकडे अशी हे झाली. म्हणून आपल्याला शाळेत शिकवीत नेली, आता मोठी होत गेली. हा ना, वाईट सवय लागायला बसला, वेळ लागला. वाईट ही सवय म्हणजे अशी मुलं पोरातनी पांगत गेली, हे होत गेली. मग आपल्याला बाप नसली, आईला मुलं ऐकतात का एकदा मोठी शिकली कुठे पोरातनी म्हणून. आता ठेवत अजूनपर्यंत काय मालक कशी गेले? आई पाण्यात सरले होते, खाली पाण्याचं तळ आहे ते, म्हशी सरल्या म्हणून म्हशी काढायचे त्याच पाण्यामध्ये. तिथे चोर घोड्याचंच खाली तळ आहे पाण्याचं. हा. त्या पाण्यात म्हशी शिरल्या म्हणून म्हशी काढायला शिरले होते. हा एक अशी पोरं गेली होती, बारकी 1-2 मोठा पोरगा आहे ना खाली हा. तो, त्याच्यामुळे ते जो शिरला पाण्यामध्ये, ते पाण्यातच डुबलं. इथं गावात रुकले का? गावात. म्हशी पाण्याला घेऊन चाललो होतो, तिथून म्हशी आतमध्ये पाण्यात गेले, मग ते बाहेर येत नव्हते, मग त्यांना काढण्यासाठी आतमध्ये गेले, ते खाली गाळातच अडकले. इथं कळलं कसं काय? कळे आता आजूबाजूला गावरी होती, दुसरी लोक होती ना. नाही, लोकांनी बघितलं हा माणूस आत चाललाय, हा मग त्याने आरडाओरडा केला नाही? आता त्यांना पावता वगैरे येत होतं, पण असं होईना असं कुणाला वाटलं होतं का? ते कसं गाळात काय झाले ते काय कळलं. त्यांना पावता येत होतं, पण ते कसं झालं, पाण्यात गेलं, आजूबाजूला कोण नव्हतं. नंतर मग का बाहेर नाही आलं, कसं काय नाही आलं, म्हशी बाहेर आले, कोणते नाही आलं, म्हणून आतमध्ये बघायला गेले, गाळातच अडकले होते. पण ते मग ते गावात अडकले कुठं, हे कसं कळलं तुम्हाला? मशीनच्या ह्याच्यावर? म्हशींच्या ह्याच्यावर, हा. पण पाण्यात म्हशींच्या, आणि बाजूनी गावऱ्यांनी पाहिलं होतं ना, हा. पाण्यामध्ये म्हशी दुध होता. आतमध्ये पाण्यात 5-6 लोकांनी उतरून लिटर दूध इथून नेलं खाली गावामध्ये. हो. मग ते आपल्या दुधाच्या जीव सगळं आपलं चालवीत नेलं. मग ते दूध इथून कुठे खाली न्यायचं? तिथून खाली उरावड्यात खाली गावात न्यायचं. तरी किती किलोमीटर होतं अंदाजे? आता ह्याला कळलं किलोमीटर इकडून जातो खाली. 4-4.5 किलोमीटर. दररोज 4 किलोमीटर तुम्ही दूध घालायला जायचा हा आणि 4 किलोमीटर यायचं पण. हा आणि आंबोन बिंबोन मग तेव्हा सगळं खालून डोक्यावर. डोक्यावरच? डोक्यावर तुम्हाला खरं सलामच केला पाहिजे. डोक्यावर गरीब माणूस या गोष्टी करू शकणार नाही, तुम्ही करून दाखवलं किंवा करत होता त्यावेळेस. हा दूध नेलं, डोक्यावर आंबवण बिंबवण सगळं केलं बरोबर. मग आपल्या आणायचे तर म्हणजे मला जरा ताकद होती अंगात थोडी, आता जरा हे झालं. मग ते दूध, मग त्यावेळेस ते मोठं कष्टाचं काम केल्यामुळे तुमची एकदा पाठ बी दुखते का? हा त्याच्यामुळेच मला ते आता दूध नेलं. आता हिथं दूध 30 लिटर दूध हिथं उचललं ना,
तर खाली उरावड्यातच उतरायचं आणि उतरलं तर उचलायचं नाही ना. उचला गेलं कोण नसायचं. हा कोण नसायचं. मग हिथं उचलायचं ते खालीच जायचं उतरायला. एक कॅन्डच असेल तुमचं मग 30 लिटर. कॅन्डच मोठा असायचं आणि ते आपल्या डोक्यावर असं चाळीत न्यायचं ना. त्याच्यामुळे डोक्याला इथं कडे येऊन जरा थोडं मनका बिनका त्याच्यामुळे जरा तयार झाला आता. ते आता थोडं जास्त कष्ट करणे तुमच्या अंगावर कष्ट करणे अंगावर आले आता. त्याच्यामुळे शरीराला आता साथ देत नाही. आणि गुरं किती 40-50 होती का किती? होती ना 40-50 गुरु होतं मला. शेळ्या वगैरे नव्हत्या ना काय? शेळ्या पण होत्या 2-4 शेळ्या होत्या. गाया बिया म्हशी बिशी होत्या भरपूर. मग त्या सगळ्या आपल्या असत्या हळूहळू हळूहळू कमी करीत नेले. त्यांची एवढे धारा कोण काढायचं सकाळी 30 लिटर काढायचं. मी मग तिथे गेलो मला गेलो 10-50 लिटर दूध पिळलं मी. खरंच बाबा एखादा म्हणू का माहितीये का, एखादा गरीब माणूस पण आहे तुमच्या पुढं म्हणजे कसं माहितीये का, एवढं कष्ट करणार ना तेवढं तुम्ही कष्ट त्या काळात केलं आणि ते करून दाखवलं. मुलांना म्हणजे अशी कुणाची आपली कुणी बोललं नाही पाहिजे अशी जीवात. आता मग आपल्या जीवाला समजलं की आपली जर मुलं कुणाच्या आधारावर आपण ठेवली तर उद्या मुलांना पण बोलणार काय आपल्याला पण बोलणार की बाबा आम्ही वाढवली म्हणून तुझी मुलं झाली म्हणून तुझा परपंची झाला. असा विचार केला की मी असं नाही कुणी म्हणलं पाहिजे. मुलांना पण उद्या म्हणलं नाही पाहिजे आणि आपल्याला पण म्हणलं नाही पाहिजे. ते असं म्हणतात ना की बाबा संसार ती 2 चाकं असतात ती चालली व्यवस्थित तर संसार चालतो. पण तुमचं एक चाक लगेच मोडून पडलं पण तुम्ही माघार नाही घेतली. माघारच घेतली नाही. म्हणलं आता काय जीवाचा विचार केला नाही कधी की जीवाला आपल्या काय होईना. आपल्या जीवाचा विचार केला नाही मुलांचा केला. म्हणलं ना आपल्याला कुणी बोललं नाही पाहिजे पुढे असा विचार मी केला. भले तुम्ही म्हणलं की बाबा माझं काही होत काय हो का डोक्याला तुम्ही कष्ट करून मला डोक्याला फटा पडला मानेला खाली मागत तुमचा गॅप पडला खांदा गेला पण तुम्ही म्हणलं ना की बाबा गप बसावं मागं सरावं जिद्दीने करून दाखवलं. मागं सरलं नाही मी करून दाखवली. आता मोठ्याने केली. आता कसं बरं वाटतं का मग? आता वाटतं म्हणजे आता झाल्यात मोठी. आता जरी आपल्याला काही झालं उद्या काहीच झालं आपलं गेलं गेलं तरी मुलं मोठी झाली. आता मरायचं वय कुठे आपल्याला झाली जाणीवाणी तरी आता मोठ्यांनी झाली ना. आता कशी ती जगते ना ओढ भरते ना. आता मोठ्यांनी झाली पण बारीक होती तेव्हा वाटायचं पण ह्यांना मोठी करायची हेच विषय धरला मी. मला गेल्यापासून यांच्यावरच लक्ष दिलं की ह्यांना कशी शाळा शिकवायची आणि कशी मोठी करायची एवढाच विचार करीत राहील. तुमची लय तारामध्ये हेच करीत किंवा काय सण आला तर बाबा चौघांना कपडे घ्या किंवा त्यांना काय गोडधोड आणा हे मग कसं करत होतं करायचं. आपल्या दुधाच्याच पैशात सगळं आणि त्यांना नाही ना ते शाळेतून तिकडून कपडे बिपडे भेटायचे. त्यांच्याकडे शाळेत निघालावली होती ना तिकडून त्यांना कपडे बिपडे भेटायचे. त्यांना तिकडे सगळं भेटायचं त्यांचं तिकडे. म्हणजे त्यांचा खर्च ती करायची ती शाळेवाले लोक माहिती सगळे त्यांचं बघायचं. आपलं घरातलं आपलं आपण मग तेवढं गेलं होत. शाळेने जरा आधार दिला की आश्रम शाळेने त्यांचं राहणं राहिलं तिकडं कपडे लत्ता पण झाला तिकडं सगळं झालं त्यांना. खाणं पिणं त्यांचं तिकडे झालं ना. ती शाळेने आधार दिला मला. मग त्यांच्यामुळे मी सावरत गेले तेवढे मग गेली तर आपली उठी होत थोडं कौतुक करा थोडं कमी आहे बाबा गरीब त्यांचा विचार केला की बारीक होती तर आता त्यांना तरी कोण आहे. तर म्हणलं कुणाचा भाऊ आता माझं ती जरा गरीबच आहे. भावांची पार्टी गरीब पण भावांची म्हणलं आधार कुणाचाच नाही आपल्याला कुणीच नको. आता इथं तुम्हाला काय उद्योग असतो दिवसभर? गुरं आपले शान पाणी भरायचं हे सगळं करायचं आणि गुराकडे जायचं. गुराकडे गुरं घेऊन यायचं संध्याकाळची फासला तर येतो नाही. आता मुलं मदत करतात का शेण काढायला किंवा दूध वगैरे काढायला? दूध बीत नेते जरा पण ती कामाला गेली मग आपण एकलीच असत एकट्यानेच करायचं. दूध बीत दारा काढायचे मग ते असलीच करतात ना. तशाला दुटी लागली मी ते दुटीवर गेला ना मग एकलंच. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर टाकपोळ. टेकपावळं आम्ही गेलो होतो टेकपावळ्याला. हा मग तिकडं माहेर तुमचं दुसरं मानगाव ठाणगाव. हा मानगाव माझं माहेर ते गाव. मी गेलो की मानगावला आम्ही. हा मग तेच माझं गाव माहेर तिथं. हा का वरती आमची एकटीच घर आहेत अशी हे साईडला. गावाच्या वर अशी हा गावाच्या वर आहेत. आमची पल्लीकडे आता आले इकडे नदीच्या पल्लीकडे वरती. मग एवढ्या लांब कसं शहरी तुमचं? नात्यात आमचं नातं. हा का? हा नात्यामुळे असं जमतं म्हणते जात मग आता ती पोर एवढी लांब दिली ती नात्यामुळेच ना. मग तुम्ही आला तर माहिती आलता का लग्न होऊन का खाली गावात? नाही लग्न झालं तेव्हा दुसऱ्या डोंगरा होती सासू सासरा राहायला. कुठं? तिकडे होती. तिकडून मग मी आल्यामुळे आपली आम्ही हे करून एवढी जागा घेतली. तेव्हा जागा नव्हती अशी फारेटात होती राहायला. ही जागा घेतली मालक होते तेव्हा मालकाने आम्ही दोघांनी म्हणलं आता जागा घेतली आपलं हे घरबीर मग इथं घरबीर बांधलं चांगलं झालं आणि जागा घेतली 2-3 वर्षी ना असे मालक झाले. मग सगळं मुलं बाळाला माहिती का सगळ्यांचा? म्हणजे तुम्ही संसार सुरुवात केली इथंच मुलं बाळ पण इथंच
नाही मुलं काय तिकडे झाली होती, हा तिकडे डोंगर होतो तवा, हा म्हणजे मग मागून ही आम्ही जागा घेतली. जागा दिली. म्हणजे हा. सगळं जे काय होतं ते डोंगरावरच, हा गावात काहीच नाही. गावात काहीच नाही, डोंगर खाली काही नाही, कधी दवाखाना नाही, काही नाही, काही नाही, गुरात मग तेच म्हणलं तुम्हाला, आता तुम्ही जर कवा आजारी जोरात पडला लई झालं तर काय करता मग? मग काय आता हीच काहीतरी करतात मग येतात. झालती एक पलीकडे वर्षी झाली होती, लईच आजारी झाली होते, हो. हा पाय दुखायला लागला, मग त्यांनी 2-3 जण झाली तर उचलून नेलं खाली मला डाळात. असं केलं, ते डाळाशिवाय पर्यायच नाही. बरेच नाही. मग नेलं, मग ती दवाखान्यात नेलं, झाली मग जरा बरीच 6 महिने दवाखान्यातच होते, मग झाली परत. हे दुखणी जरा झाली मला आता जास्त. नाही नाही, कसं झालं तुम्ही कष्ट लय केलं हो. हा दुखणी म्हणजे कष्ट करायला की मी माझ्या जीवाचा विचार केला नाही की मग आता ही केंड घेतली डोक्यावर, एवढ्या चिखलातून जायचं की पडन, छातीत पडन, उरात पडन लागणं, असा विचार केला नाही. काय असं ते नशिबात करीत राहील असं केलं. मग तेच की तुम्ही त्या कमी वयात लय कष्ट केलं करीत राहील. आणि जबाबदारी लवकर पडली ना. लवकर पडली जबाबदारी. बारीक बारीक होती ती. पहिलीला पहिलीला गेलता तो, ह्यो दुसरीला गेलता आणि तो पहिलीला बारका. हा, मग ही 5-6 वर्षाचं वय. हा माझी वडिलांनीच बारीक होती, मोठा होता 4थीला. मग ती इथं शाळा शिकाना आता मोठा लागला, इकडे तिकडे हुलच काढायला जरा, मग म्हणलं आपल्या हलना कुठेतरी आपली लांब घालवायची शाळेला. आता माझे जवळ ठेवून तर मला मुलं नाहीत ऐकणार. मुलं खाली आपण गावात घालवली, शाळेत गेली की त्या मुलातनी मुलं हेच होते ना, आई किती बोलून बोलणार, आईचा किती दबाव राहणार. नाही राहत. तर मग असं डोकं चालवलं, म्हणजे अशी नाही तर मुलं आता मुली चांगल्या असतात, मुलं आगावत असतात ना थोडी, असे विचार पण केले. तुमची मुलं चांगली, त्यांना जाणीव होती ना की बाबा कसं वागलं पाहिजे, किंवा किती कष्ट करून आपल्याला मोठं केलंय, शिक्षण कसं दिलंय, त्यांना जाणीव आहे ना त्याची. आई जाणीव त्यांना. हा. आणि त्यांना ते शाळेची वळण चांगली लागली, मग तिकडे ती घालवली, ती शाळेने त्यांना वळण लावलं ना सगळे की कसे, मग त्यांच्यामुळे ती लागत गेली वळण. चांगली संगत मिळाली त्यांना पोरांची, त्यामुळे ते हा चांगले चांगली झाले. संगत मिळाली. आता इकडे गावाकडे कसं असतं, इकडे जाता तिथं शिस्त असती सगळी, हो त्याच्यामुळे ती थोडी व्यवस्थित झाली ती. चांगलं झालं. संगतीचा परिणाम खूप हे असतो. हा मग शेतबीत काय तुम्हाला इथं? नाही शेत आपली एवढीच पट्टी, जे आपलं शाळू बिळू करायचं तेवढंच शेत. मग भात बीत भातबीत नाही केलं तर कुणाचं आपलं अर्धलीत खाली गावात नाही करायचो, कवा केलं तर नाही का आपलं नाही. आणायचं. यंदा केलंय का नाही थोडं कोणाचं अर्धलीने काय? काय नाही केलं यंदा. पाऊस होता ना, करायचं कुणाचं नाही कुणाचं, पण ते पावसामुळे काय कुणाचं करायचं गावलं नाही, दाढीच नव्हती झाली, शेत नाही वगैरे काय नाही. एक माणूस काय काय करू शकतो, हा ना. म्हणत आणलं तर गोष्टी सगळ्या करू शकतो. मग तुम्ही काय भाजीपाला किंवा औषध वगैरे काय शेतातली वापरता का नाही? रानातल्या पालेभाज्या, औषधं, वावडुंगे असं काय? हे आमच्या इकडे वावडुंग्या नाहीत. नाही का? नाही इकडे नाही आमच्या इकडे वावडुंग्या तिकडे मुलीची तिकडे आहे. हा, सांगितलं ते मुली. गजवायचं. इकडं आपल्या काय असं पानच्या भाज्या म्हणजे असे कुठं करटावलं, कुठं बारांगी, काय आपल्या अशी आणून मग ते विकता का तुम्ही? शेंडवर विकत नाही. आता आमच्याकडे आहे ना, तुमच्यापैकी लोक बरेच विंजर मध्ये, हा आम्ही विंजरचे. होय. आणि मग काय माहितीये का की बाबा कुठं गौरी आला, गणपती आले की कुठं कावडाळ्याने, कुठं ते आईमफळाने, कुठं अमुकने मार्केटला हा नाही असे करतात लोक बरेच. करते. पाला वगैरे नाही का असं? हा मग ती आमची हप्ता बिप्टाने कुठं काय नाही. ही पोरं आपली मग सुट्या बिट्या असल्या की येतात करतात तसं गावरांच्या टायमाला. हा किंवा काहीतरी बाबा आता काय सण आहे, अमुक अमुक बाबा दसरा आहे, तर मग कुठं हप्ता घेऊन जा, आपटा घेऊन हा ते ते आमचे लोक काय करतात. आता तुमच्यापैकी आहेत ना, जवळ 20 घर आमचे इथं आहेत ना विंजर मध्ये, लोक आहेत. नाही ते गावरांचं ते करतो आम्ही. हा ना. ते आपली पोरं तेवढं सुट्या काढून येते ते तेवढ्या दिवसाला, मग केलं की ते 4 रुपये होतीत ना मोर, दसरा बिसरा हे सण बागते ते गेलं म्हणजे. आता तर तुम्हाला इथं मग आपले जे ह्याच अशाच जेवले ह्या लाईट सोलरची हा ते देतात आपल्या ग्रामपंचायतीतून तेवढी दिलेली असते. पण ते पावसा पाण्याचा काय उपयोग नसेल, उन्हाळ्यात पुरते चांगली. हा उन्हाळ्यात पुरते चांगली, पावसाचे असे थोडं पडतात कमी. आम्ही आपल्या बॅटऱ्या वापरायच्या डोक्याच्या, त्या बारक्या आपल्या हात बॅटरी त्याच्यावर काढायचं. मग दुसरं मग काय असतं, मग राखेल बिकेल मिळत नाही नाही. नाही राखेल बिकेल नाही काय. मग चूल बिल पेटवायला चुलबिल पेटवायची अशीच आपली. निखारा राखून ठेवायचा. हा नाही खरं असं हागून टाकायचं. रात्र राखून सकाळी आपलं तेच वापरायचं. हा सकाळचं तेच वापरायचं. तर आता राखेल बंद झालंय ना. राखेल बंद झाली, राखेल नाही भेटत. राखेल नाही, इथून माग राखेलच असायचं, त्याच्यावर चालायचं. मग दिवा आपलं दिवा असायचं,
मग ते आता राखेल बंद झाल्यापासून दिवस नाही ना. मग आपल्या बॅटऱ्याच आहे का वापरायच्या, अशी बॅटरी नाही लागली तर आपली दुसऱ्या बॅटऱ्या शिलावल्या, अशी शिलावीला आणायची आणि तीच वापरायची, तारा बिरा काढायची. मग तुम्ही अजून दारा काढता का? काढतो मग आता तुम्हाला त्रास होत नाही का त्याला? होतो तारास, पण काढायचं तसंच. गोळ्या खायच्या, गोळ्या आहेत ना माझ्या, एवढं पाकिट आहे गोळ्यांचं. हा, सध्या गोळ्यावर काम चालू आहे. गोळ्या काम आहे, गोळ्या खायच्या ना. जास्त जास्त त्रास झाला की गोळ्या खायच्या, गोळ्या नाही करायचं, पण काम करायचंच. काम करायचं. मग आता आराम करा की आता सुना आल्यात, लेकाचे लग्न झालं तर आता मग कावर काम अजून त्या लग्नाचं त्यांचं चाललंय, त्यांचं सावकार अजून फिटलं नाही तर आपण कसं काय मग आपण कावर कष्ट करायचं आता? आता काय, आता एक मुलगा अजून लग्नाचं आहे, त्याचं शिक्षणच चाललंय, मग त्यासाठी आता ही एक ते आपली ती करते, पण त्याच्यासाठी करावंच लागते. हा ना, आता माझं म्हणणं असं की कमी वयात तुमच्या जबाबदारी पडली तर तुम्ही नुसतं कष्टच वाढताय, मग अजून किती वाढणार आहे? आता एका मुलाचं तर लग्न होसपर्यंत वाढायचं अशी इच्छा आहे. त्याची नोकरी काम लागेल बघ करीत राहायचं. अहो, तुम्ही व्यवस्थित राहिला तर लग्न बघताल. तर ते नशिबा एवढं काय आहे तेव्हा बघायचं. काम करायचं आणि कामाशिवाय दंबई नाही ना निघत. ते गुरांचं आपली सवय लागली पहिले बसून, की असं बसून पण नाही जमत. बसलं की असं वाटतं आपलं आता घरी झालं ना, आता उरकलं, आता असं वाटतं आपली गुरु कुठं आहेत बघावे, तर घरी सुद्धा बसू वाटत नाही. त्यांच्याकडे जायचं, आपलं ती बघायची. मग दिवसभर त्यांचं मागं का? हा, त्यांच्याकडे जायचं, मग त्यांचं बोलवून आणायची, संध्याकाळी घरी यायचं. मग मी हातापायला चैन नाही अजिबात. नाही, बसून दमच निघत नाही. ती चैन म्हणजे कसं काय, सवय आहे तुम्हाला ती? सवयच लागली ना. ती पायाला नाही, ती बिरी बिरी बिरी. हा, बिरी सवय लागली ना आपली. झालं काम, हे उराकलं सगळं, शान पाणी की आपलं जरा खायला जेवायचं, नाश्ता पाणी करायचं, जायचं आपलं. त्यांच्याकडे गेलं की मग त्यांच्यात मग जात आपला टाइमपास. दिवस पण निघून जातो. हा, तुमचं लग्न झालं होतं, तुमचं वय किती होतं? आता वय माझी 15. मग तुमच्या जबाबदारी लवकरच पडली. म्हणजे 15 असं का, म्हणजे आमचा लवकर लग्न व्हायचं. लवकर लग्न करायचे माणसं. आमची लोक जरा लवकरच करायची. हा, 15 वय माझी असावं. 15 वयात माझी काय मुलं वर्षाचाच फरक आहे. 4 मुलं आमचा. एवढंच वर्ष झाली लग्नाला बांधून. म्हणजे जेमतेम 20-22 वय असेल तेव्हा तुमचे मालक गेले. एवढी तुमचं वय? कमी. हा, माझी वय एवढी. म्हणजे 22 वर्षापासून तुम्ही कष्ट करताय, आजपर्यंत कष्ट करताय. कष्ट करते. आणि दळण वगैरे कुठून आणता काय? दळण नाही, खालूनच आणायचं गावातून, खाली बुरावड्यातून. तो उकळे म्हणून काय, उकळ्याने काय करता येतं? उकळायचं करायला आता इथं काय आपली नाचणी नाही, भात नाही, काय नाही. आता उकळायचं नाही, पण ते आपल्या घरी असतं. पहिलं होतं ना, मालक होते तेव्हा नाचण्या बिचण्या करायचं, शेतं बितं तेव्हा करायचं. आणि मालक गेल्यापासून काय करायचं, आधारच गेला तुमचा. आदरच गेला. एकटीने जास्त जमणार नाही म्हणून आपलं. हा, खाली गवत बिवत काढायचं झाली, अशी लोक घ्यायची आपली, गवत बिवत काढायचं, मग ते डोक्यानेच व्हायचं. 5-5 हजार गवत काढायला लागायचं गुरांना वगैरे, अरे बापरे. अशी कुठे ते डोक्यानेच व्हायचं. जातं वगैरे आहे का नाही? हाय आतमध्ये हे म्हणतात. मग तुमचं दुखणे तुमचं कष्ट मोजलं तुम्हाला. कष्टामुळे झालं, कष्टामुळे. आरामच नाही तर काय करायचं? 24 तास सारखे मशीन चालू. हा, कष्टामुळे मग मी मालक गेल्यापासून जीवाची अशी आशा केली नाही की आपल्या जीवाला कुठलं काय होईल, कुठलं भीती वाटेल, अशी भीतीच धरली नाही. करीत राहायचं की मला एकच इच्छा वाटली की आपल्या ना मुलांना कुणी बोललं नाही पाहिजे ना आपल्याला कुणी बोललं नाही पाहिजे की आमच्या जीव तुम्ही जगला, तर असे हे विचार करीत राहिले की असे नाही बोललं पाहिजे कुणी. एवढ्याच जीवनाची मला विचार पडला. असे बोलले की आपल्याला कसं अवघड वाटणार की आपले मालक गेले, आपल्या मुलांना ते माणूस बोललं तरी ते अवघडच वाटणार ना. कुणी बोललं तरी, आपल्याला जरी बोललं तरी ते हेच झालं ना. म्हणून हा विचार केला. आता तुम्ही एवढा मोठा विचार केला की माझी मुलं शिकली तर मोठी होत्या, हा, पण तुम्ही शाळा शिकला का? नाही मग तुम्हाला कसं वाटलं बरं शाळा शिकवावी म्हणून? नाही, मुलांना आता जगात आपल्याला बघतोय, ऐकतोय ना की शिक्षणाशिवाय काय आहे का. मग तुम्हाला एवढं बाबा कमी वयात आलेलं शहाणपण कसं काय? तुम्ही शाळाच नाही शिकला? शाळा नाही शिकलो, पण आपले दुनियादारी, हा लोकांचं बघून आपला लोकांचं अंदाज बघून, हा, लोकांची मुलं शिकतात. आता शिक्षणाशिवाय काय आहे, तर आपण कुठं बाहेर गेलं तर आपण कुणाला ती गाडीत कुठली जाते विचारलं तर ते म्हणते ती हे वाचकी, आपल्यावरूनच ओळखलं की आपल्याला एवढे बोलते, आपल्या मुलांना काय बोलून उद्या. आताचा दिवस तरी वेगळे सांगायचं तरी लोक, आता इथून पुढची लोक सांगणार पण नाही की ही गाडी पुढे जाते म्हणून. म्हणजे आम्ही जे बघलं ते आमच्या पोरांना बघू नये म्हणून बघू तुम्ही नये म्हणून, हा. म्हणून तुम्ही आपल्या पोरांना चांगलं पोरांनी शिकवलं. बघू नये, आपण जे भोगलं ते पोरांनी बघू नये म्हणून साठी. आता आपण उद्या गाडीचं जरी बसायला गेलो तर इष्टीत बसायचं की आपण इष्टीवाल्याला कंडक्टरला विचारलं बाबा कुठे इष्टी जाणार आहे, तुम्हाला तो इष्टीवाला कंडक्टर काय म्हणते तुला काय कळत नाही का कुठं जायचे ते, असे होते. असे म्हणलेले आहेत, आम्ही ऐकलेले आहे.
तर ते विचार डोक्यात बारीक घेतला की आयला आपण जर शिकलं नाही ते नाही, पण मुलं जर शिकली नाही तर काय करायचे. मुलीचं झालं ना माझं थोडं, तर मुलगी अशी हुशार आहे डोक्याने. नाही कसं आहे हे पण समज यायला आहे ना. कसं आता तुम्ही कमी वयात की मुलं शिकली तर ती शहाणी होती, शहाणी होते ना. हे पण शहाणपण यायला पण माणसाला बुद्धी लागते का नाही, त्याला पण व्यवहारज्ञान लागतं का नाही. मग हे तुम्हाला व्यवहारज्ञान कुठून आलं होतं? हे मला ते कुठून आलं काय माहिती. तुम्ही किती बहीण भावंड? आम्ही 3 जण आहे. अच्छा. 4 होतो, बहिणी वारली, हा. 2 भाऊ होते, आई बाप वारली आणि आता भाऊ आहे 2. असं विचार मग ते तुमच्या बहुतेक आई वडिलांचे संस्कार असतील की बाबा अशा अशी वाग, अशा अशी राहा, स्वराच्या घरी गेलीस तर ह्या गोष्टी दिसता कामा नये. आईचे बापाचे वळण होतं. काय म्हणायचे आई बाप तेव्हा? आई बाप म्हणजे आईचे माझ्या शिकावणं होतं. घरी गेली नीट राहायचं, नीट वळण पाहिजे, नीट बोलणं चालणं, आपलं पोरं शिकावणं. माझे तेव्हाच्या काळात आहे ना, वडील माझे महाडला होते तिकडे काय असे तूप बी पिकायची. तर तिथं माझ्या मोठ्या भावाला नेऊन त्यांनी संघ नेऊन 4थी शाळा शिकवली होती. तेव्हा ते भावाला थोडं वळण होतं. ते भाऊ सांगायचा की मी 4थी शाळा शिकलोय तरी माझं बघ कसं आहे, तुम्ही शाळा शिकला नाही होतं तुम्हाला कसं आहे, एवढं तरी मला कळतंय. त्याच्यामुळे ते आपलं ध्यानात धरलंय की तेव्हापासून की एवढा भाऊ आपला 4थी शिकला तरी त्याला काय कळतंय आणि आपण काही शिकलो नाही आपल्याला काय कळतंय. तेव्हा मग आपली जर मुलं शिकली तरच फायद्याची आहेत. म्हणजे तुमच्या भावापासून तुम्हाला कळलं की भावापासून 4थी शाळा शाळेला किती महत्व आहे. महत्व आहे ती. भाऊ पुस्तकं वाचायचा ते बापाने संघ देऊन शिकवला त्याला शाळा महाडला तेव्हा तुमच्या वडिलांनी वडिलांनी माझ्या. हा, त्याला तिथं शिकवला शाळा. त्याच्यामुळे आपलं लक्ष झालं की ते भाऊ माझा शाळा शिकलाय, तेवढी 4थी शिकलाय तरी त्याला किती कळतंय. जर आपली मुलं जर शिकणं तर आपल्या मुलांना काय उपयोग नाही ना. शाळा शिकली ही पण समज यायला माणसाचं आहे ना, थोडे संस्कार पण लागतात ना. तेवढं डोक्यात धरलं की म्हणले शिक्षण कसं तरी शिकवायचं आहे ना. हिथं नाही शिकणार. आता मला कळलं की बाप नाही त्यांचं म्हणलो, वडील नाही म्हणलो, पुरं शिकायला कठीणच आहे. म्हणून मग ते आपलं असं डोकं तो चाललं. निर्णय चांगला घेतला की त्यांना त्या हा. शाळेत टाकलं, आश्रम शाळेत. ते बरं झालं. हा. ती बंदिस्त राहिली, त्यांची काळजी करायचं काम नाही. कारण कसं तुम्ही दिवसभर राहणार, हा, ती पोरं दिवसभर घरी, कुठं पडलं चढलं कोण बघायला येतं? कोण बघायला आणि कुणी जातील कुठं काय करतील, पोरामनी जाणार, पोरं कुठं फिरायला गेलं जाणार. पावायला की तिकडंच. हा, तिकडं हाणामारी करणार, कुठं झाडावर चढणार, कुठं कशावर चढणार. मग ते तिकडे आपली व्यवस्थित राहतात. म्हणून ती आपला असं तुम्ही आम्ही आपलं कुणी सांगितलं की अशा अशा शाळा हाता, मग अशा शाळा मग ते डोंगराचं काम बिम करायला आम्हाला कंटाळा. हे काय त्याची चरट आहे. चिचारड भारी. खायला कसं लागतं ते, गोड की कडू? कडू कडू
कडू लागतं ना. ते कडू असते, हे नाही कडू पण लागत. हे अजून लाल नाही झालं ना. नाही मग हिरवं खायचं की लाल खायचं? हिरवं भाजी बनवून खायची. तुम्ही तेच भाजी करा कोथिंबीर, टोमॅटो, चांगली लागते. बारीक अशी आडवी कारले का सुकं केलं तरी होते. अजून काय काय असते ते? रानात भाजी आहे का? हं? चिचारटी, करटवली, भारांगीची भाजी, अजून शेंडवड. पण कोण नाहीये, समजा एकदम इमर्जन्सी आली तर सांगायचं नाही कुणाला. आजूबाजूला घर नाही, माणूस नाही, काही नाही, फक्त जंगल आणि असं पावसाळ्यात धुकं असतं इथे. तरी पण ते ह्या जंगलात राहतात. त्या का राहतात तर त्यांचं स्वप्न आहे की त्यांच्या मालकांच्या पश्चात त्यांना मुलांना सांभाळायचं आहे, मोठं करायचं आहे. त्यांना पण त्यांची स्वप्न पूर्ण करायला त्यांना सुद्धा त्यांच्या पंखामध्ये बळ द्यायचं आहे. ह्या एकट्या कारणासाठी त्या जंगलात राहत आहेत आणि इथं गुरांचा सांभाळ करतायत. खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. वय वर्ष 22-23 असताना मालक गेले आणि पदरी 4 मुलं होती. त्या 4 मुलांना लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं. आज ती त्यांच्या पायावर उभी आहेत. ह्या माऊलीला खरंच आज धन्य वाटत असेल आणि खरंच ज्या त्यांच्या मालकाला पण धन्य वाटत असेल की बाबा माझ्या पश्चात यांनी पण हे काम पुढं चालू ठेवलं आणि ते पूर्ण केलं. आपण या माऊलींना थोडी एक भेटवस्तू देणार आहोत. कसं आहे, तुमचं खरं कौतुक मानायला पाहिजे. तुम्ही मालकाच्या पश्चात त्या मुलांना मोठं केलं ना. खरंच म्हणजे आहे ना, एखादा पुरुष माणूस पण गडी माणूस पण करणार नाही तेवढं कष्ट तुम्ही केले. जिद्द एक होती की आपण करून दाखवायचं. आता ह्यांना वाढवायची, मोठी करायची. नाही केली तर काय, आपण जर खचून गेलं तर त्यांना कोण मग आहे. ज्यावेळेस तुमचे मालक गेले त्यावेळेस तुम्हाला खरंच खूप दुःख झालं असेल का हो? लय दुःख झालं. जिकडे जाईन तिकडे जे गावंडाला गेले ते गावंडाला दुःखे उगीत गेले. पण कसे गेले की अजूनही विचार आले की आपण खचलं तर आपली मुलं कुणाकडे बघतील. मुलांना कोण आहे, किती असले तरी आई बापाशिवाय एवढे कोण असते का तरी. मग तुम्ही आजकालच्या बाबा जी मुलं आहेत की बाबा किरकोळ कारणावरून कुठं आत्महत्याच कर, कुठं जीवच दे, त्यांना तुम्ही काय सांगाल किंवा तुम्ही कसं राहायला पाहिजे? त्यांना चांगलं राहायचं. चांगले वळण लावलेत मी. चांगले वळण लावून चांगले राहा, चांगले शिका, चांगले राहायचे. असे वळण कुणाचे असे की असे चांगल्या संगती धरायचे, वाईट संगत धरायची नाही. कुणाची संगती आपल्या चांगली संगती गेली चांगली वळण लागतं. आणि असे कुठे फालतू पोरातनी गेले, कुठे गेले की झाले, मग झालं असे म्हणजे काही बोलले झाले की झाले, घेतो जीव घेते फाशी. पण असे नाही, मुलं आपली चांगली वळण लागले, चांगलेच राहिले. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा. यामुळे आम्हाला अधिक चांगला कॉन्टेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये शेअर करा. तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. आणि अशाच माहितीपूर्ण, उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील.